रवींद्रजी नारकर साहेब यांच्याकडून जिल्हा परिषद तर 3 लगातार का विकेट घेतले हॅट्रिक केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय राज चौधरीसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स अक्षय पाटील. निश्चितच पहिला चेंडू आपण बघितला तर निर्धाव जातोय राज चौधरी, स्ट्रायकर फलंदाज रुपेश कदम आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज अमर जाधव अशी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरतीये. विकेट काढण्याचा प्रयत्न, बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आहे, झेल होईल का? मात्र राज चौधरी कुठेतरी या ठिकाणी धडपडला गेला आणि एक जीवदान दिला जातोय रुपेश जाधव यासारख्या फलंदाजाला आणि संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात होतीये. मगाशी या ठिकाणी मगाचा जो सामना झाला कदाचित मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरला असेल. नो डाऊट मयूर पाटील की ज्याने अर्धशतकी खेळी या ठिकाणी साकारली गेली, 57 धावांची एक भारदार खेळी केली, त्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि अर्थातच आपलं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेऊन जायचं आणि त्याबरोबरच या ठिकाणी अविनाश मोरे आणि एकाकडून या ठिकाणी 200 रुपये आलेले आहेत. ऋषिकेश मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, ते सुद्धा घेऊन जायचं आहे आणि अनिकेत होतके याचं सुद्धा या ठिकाणी कॅश प्राइज आहे, त्यानं सुद्धा या ठिकाणी हे कॅश प्राइज या ठिकाणी घेऊन जायचं आहे. यावेळी आपण बघतोय संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 2 बिनबाद 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. स्वर्गीय दत्ता पाटील 11, संघमालक नितेश पाटील विरुद्ध या ठिकाणी वैजनाथ वॉरियर संघमालक योगेश पाटील, आकाश पाटील, सुकीर वीर, सुधीर रिंगे आणि सुभाष शिंदे यांचा हा संघ या ठिकाणी खेळतोय. यावेळी मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये. राज चौधरी या ठिकाणी काय गोलंदाजी करतोय मित्र म्हणेल. मागाच्या मॅच मध्ये एक आक्रमकी खेळी सुद्धा केली होती, तब्बल 32 धावांची एक बहादर खेळी त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि अष्टपैलू खेळाडू कशा पद्धतीने असावा याचं एक जिवंत उदाहरण, एक मूर्तिमंत उदाहरण या मैदानामध्ये या ठिकाणी दाखवून देतोय. वत्से एक्सप्रेस या नावाने या ठिकाणी नामांकित असलेला राज चौधरी आपल्या षटकातील पुढील चेंडू. क्या बात आहे, यॉर्क पर तिसरा चेंडू ब्रह्मास्त्र या ठिकाणी यूज केलं गेलं. त्रिफळाचे फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हलियन, पहिली विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो पहिला सामना वैजनाथ वॉरियर संघाने पराभूत झाला होता आणि लो स्कोरिंग मॅच त्यावेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. तब्बल फक्त 24 धावा म्हणजे निच्चांक धावसंख्या वैजनाथ वॉरियर संघाची होती. परंतु मित्रांनो स्पर्धा म्हणजे यश आणि अपयश नव्हे, तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द आणि ती जिद्द उरात बाळगून या ठिकाणी वैजनाथ वॉरियर संघ मैदानामध्ये उतरला आणि कुठेतरी अपोजिट संघाला या ठिकाणी कुठेतरी जखडून ठेवलाय मित्र म्हणेन वैजनाथ वॉरियर संघाच्या या गोलंदाज राज यानं. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधार पद का या ठिकाणी त्याला दिलं गेलं हे दाखवून दिलंय राज चौधरी यांना आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून. संतोष शेंबडेकर आपल्याला सुद्धा या ठिकाणी विनंती की आपण व्यासपीठावर येऊन असं व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करतोय. राज चौधरी यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटलीप्रमाणे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू निश्चितपणाने या चेंडूला पनिशमेंट करेल. संघटित धावसंख्या मात्र या ठिकाणी अवांतर धावाने वाढली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना संघटित धावसंख्या 1-3. काल सन्माननीय युवा नेते वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी या सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. तदनंतर सिने अभिनेते आदेशजी बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला या सामन्यांसाठी लाभली. कालचा दिवस त्या ठिकाणी गाजला गेला आणि आज सुद्धा तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा गाजली जाते. शॉट्स रोखून धरणारा हा झेल या ठिकाणी होऊ शकला असता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षणे दृष्टी जमवली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा झेल या ठिकाणी सुटला जातोय, एक जीवदान दिला जातोय नितेश पाटील यासारख्या फलंदाजाला आणि संघटित धावसंख्या 1 धावेने वाढली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक महत्वपूर्ण विकेट संपादन केली जाते राज चौधरीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1-4. निश्चितच गेल्याच या ठिकाणी महिन्यामध्ये मिलिटरी अर्थातच भारतीय सैन्यामधून निवृत्ती या ठिकाणी ज्यांची झाली, अर्थातच भारतीय सैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं उद्या आपण त्यांचा सत्कार, एक मोठा सत्कार त्यांचा करणार आहोत आणि आज सुद्धा त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली जाते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं व्हावं. मंगेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत या मंडळाच्या वतीनं मी करतोय. मित्रांनो आपण या ठिकाणी अर्थात आपल्या घरामध्ये सुखरूप राहतो, परंतु भारताच्या सीमा रेषेवरती हे सैनिक जेव्हा रात्रंदिवस या ठिकाणी पहारा देतात किंवा देशाचं रक्षण करतात, त्या सैनिकांचं सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे.
आणि त्यातलाच एक सैनिक आपल्याच भागातला आष्टे गावचा सुपुत्र मंगेश पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहे. संतोष शेंबडेकर आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी वय वर्ष 51 असताना देखील 20व्या वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी गोलंदाजी करणारा सुभाष शिंदे. यावेळी बिगिट केलाय कुठपर्यंत रोखून ठेवल्या फलंदाजाला अमर जाधव स्वतः कर्णधार या ठिकाणी स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाचा तडाखेबंद फलंदाज यावेळी आग ओकतोय. संघटित धाव संख्या 6 धावेने वाढतीये. हा आलाय षटकार डीजे साठी संधी. या 6 धावेने धावसंख्येला एक चांगला आकार येतोय. 11 धावा डबल एका फलकावरती. यावेळी स्लोअर पद्धतीने चेंडू व्हेरिएशन केलं जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करेल, फेकी करेल, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी वाढली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 12. दुसरे षटक प्रगती पथावरती चालू आहे. एक महत्वपूर्ण विकेट रुपेश कदम बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. मात्र येणाऱ्या फलंदाजाने एक जबाबदारीपूर्ण खेळ आतापर्यंत या ठिकाणी केलाय. बिगिट केलाय त्या ठिकाणी आपण बघतोय सरळ चेंडू डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा येतोय. वन बाउन्स दर्जेदार प्रेक्षणीय चौकार. डीजे धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. सुभाष शिंदे यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. फलंदाजाला काहीच समजलं नाही. अर्थातच चेंडू जातो निर्धाव. एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती स्थिरावती आपण बघतोय. सुभाष शिंदे यांच्या गोलंदाजीचा स्पेल आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. यावेळी अर्थातच आपण बघतोय निश्चितच चर्चा होईल मी तर म्हणेन दोन्ही पंचांमध्ये. कारण आपण बघितलं तर मोठी अपील झाली आणि त्या पंचांमध्ये सल्ला मसलत करून या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत कळवला जाईल. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. संघटित धावसंख्या आपल्याला स्थिरावताना पाहायला मिळते तब्बल 16 या धावसंख्येवरती आपल्याला निश्चितपणानं मित्रांनो ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो मी नेहमीच म्हणत असतो ज्ञानेश्वरानंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ भ्रमण नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, गरुडानंतर भरारी नाही, शिवरायांनंतर छत्रपती नाही आणि मंगेश पाटील तुमच्यासारखे देशभक्तीचं कार्य या ठिकाणी पुन्हा होणे नाही असंच भारतीय सैनिक अर्थातच मंगेश पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच खऱ्या अर्थानं त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर असणार व्हावं. त्यांचा आपण उद्या खऱ्या अर्थानं 26 जानेवारीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत आणि आज सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून असणार व्हावं. राज चौधरी टू अमर जाधव याचा हा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. मोठी अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त पण विश्वास कमी. नॉट आउट डिक्लेअर या ठिकाणी केलं जातोय. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला स्थिरावताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष शिंदे यांनी सुद्धा नंतर 2 चेंडू या ठिकाणी बॅक टू बॅक निर्धाव टाकले गेले आणि एक चांगल्या गोलंदाजाचा स्पेल या ठिकाणी टाकून दिला आणि या ठिकाणी आपण बघतो राज चौधरी याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या चेंडू निर्धाव टाकत आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध करतोय. विकेट काढण्याचा प्रयत्न. बरोबर या ठिकाणी गोलंदाजीची शैली बघून दिशा दिली जाते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं तंत्र यूज करत सरळ चेंडू वेध घेतोय. फाईन लेग सीमारेषा बाहेर हा येतोय दर्जेदार चौकार. मागाचा मॅच झाला होता आणि त्या मॅचचा खऱ्या अर्थाने सामनावीरचा हकदार ठरलाय.
ज्यानं तब्बल 57 धावांची एक बहारदार खेळी केली असा मयूर पाटील आणि मालकांकडून आणि ऋषिकेश मोरेकडून त्यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आहे. त्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपला सामनावीचा किताब या ठिकाणी घेऊन जायचं आहे. राज चौधरी आता मात्र थोडस त्याच्यावरती सुद्धा आक्रमण या ठिकाणी बोलला जातो आहे. बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. हा येतोय अमर जाधव याच्या बॅट मधून प्रेक्षणीय दर्जेदार माइटी हिट षटकार डीजे. या षटकारानं धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश तो प्रयत्न या ठिकाणी स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाच्या वतीनं चालू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमण केलंय आणि अमर जाधव या ठिकाणी दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं. अमर जाधव याच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे फिर एक बार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, अस्त्रों से उडान होती है. तो हौसला मात्र या ठिकाणी जागृत झालाय. मी तर म्हणे स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाचा. आणि अर्थात आपण बघतो अमर जाधव कर्णधार पद आपल्याला का दिलं गेलं आणि त्याचा विश्वास या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थ करवताना अमर जाधव याची फलंदाजी पाहायला मिळते. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. राज चौधरी याच्यावरती सुद्धा या ठिकाणी आक्रमण केलंय. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यावेळी पुन्हा एकदा वन बाउंस चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा येतोय दर्जेदार प्रेक्षणीय चौकार डीजे फिर एक बार. बॉल कृपया बॉल द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी वाजवलं गेलं आणि मी नेहमीच या ठिकाणी अनेक जण म्हणतात ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. शिवाजी महाराजांना मानवंदन देणारं हे गीत मित्रांनो आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थाने चैतन्य निर्माण झालं या मैदानामध्ये. अमर जाधव आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाच्या या ठिकाणी पाठीराख्यांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. राज चौधरी आता मात्र प्रेशर बर्डन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू जातोय खराब. एक अवंत धावेचा या ठिकाणी इजाफा होतोय. फायदा होतोय स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. मात्र येणाऱ्या या षटकामध्ये आतापर्यंत कुठेतरी महागडा ठरतोय राज चौधरी. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. एक बाद 37. 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये काका. राज लोअर फुलटॉस चेंडू ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. क्षेत्ररक्षक निश्चितपणाने बागडेल. मात्र एक धावेने या ठिकाणी आगेकूच काढण्याचा प्रयत्न कारण त्यांना माहिती आहे की आपण बघितलं तर अमर जाधव याची फेडी आपल्याला पाहायला मिळाली. ते एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतो आणि चौकार षटकांची आतषबाजी करत या ठिकाणी आपल्या संघाला आगेकूच करण्याचा प्रयत्न त्याच्या खेळीतून साकारली जाते. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये तब्बल 38. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय संघटित धावसंख्या 38 झालेली आहे. आणि जो मागाचा मॅच मित्रांनो झाला त्या मॅचचा या ठिकाणी सामनावीर या ठिकाणी आपल्याला मयूर पाटील या ठिकाणी हजर आहे. अर्थातच एक अर्धशतकी खेळी त्याच्या खेळीतून या ठिकाणी साकारली गेली आणि त्या मयूरसाठी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी जातोय. आणि मी सन्माननीय महादेव दिवेकर साहेब यांच्या शुभार्थे हा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण द्यायचा आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी अविनाश मोरे आणि ऋषिकेश मोरे यांच्याकडून त्यांच्या खेळीसाठी या ठिकाणी खेळीसाठी कॅश प्राइज आलं होतं. ते कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण या लीग स्पर्धेमध्ये आपण बघतोय मयूर पाटील याची एक आक्रमक फलंदाजी आणि एक अर्धशतकी खेळी
या ठिकाणी त्यांनी साकारली आहे आणि मालकाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विश्वास सार्थ करून दाखवलाय मित्र म्हणेन मयूर पाटील या फलंदाजानं. त्याचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एक सामनावीर किताब देऊन त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. मैदानाकडे वळूया आपण. ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी झालाय कारण आपण बघितलं तर 3 षटकांमध्ये धावा झाल्यात 38. अजूनही 12 षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. त्यामुळे या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय मित्र म्हणे स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघ ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. गोलंदाज सुयोग याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवलाय. राज आणि सुभाष यांच्यावरती आक्रमण या ठिकाणी चालू केलं आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय सुयोग बारके याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवलाय. यावेळी बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आहे. यावेळी मात्र थोडासा कुठेतरी मिस कॉल आपल्याला पाहायला मिळाला. जीवदान दिलं जातोय. कृपया या ठिकाणी धावताना कॅच घेताना कॉलिंग करणं मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कारण कधी कधी या ठिकाणी धावताना या ठिकाणी आपल्याला कॉलिंग नसताना लक्ष नसताना कुठली तरी एक वेगळी दुर्घटना घडू शकते. पण तो काही हरकत नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 40. धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्यात. त्यांना माहिती आहे स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाला माहिती आहे की वैजनाथ वॉरियर्स संघ आपण बघितला तर तब्बल मागाच्या मॅच मध्ये 73 धावा त्यांनी गोळा केल्या होत्या. त्यामुळे 60+ धावा होणं या सामन्यामध्ये अतिशय गरजेचं आहे आणि तशीच काही फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आपण बघतोय चांगला कमबॅक केलाय सुयोग वारकियानं. बरोबर फलंदाजाची शैली बघत या ठिकाणी चेंडू टाकला. अचूक टप्पा भेदक मारा या ठिकाणी असं तंत्र यूज करत या ठिकाणी आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुयोग वारकियाची पाहायला मिळालेली. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या इनिंगचा आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतोय. सुयोग वारके या षटकातील पुढील चेंडू बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. सुयोग वारके या ठिकाणी चेंडू खाली बागडतोय. झेल मात्र या ठिकाणी धरती समांतर केला जातोय आणि अर्थातच 2 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या जात आहेत. या 2 धावांनी संघ आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 42. लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट या ठिकाणी स्वस्तामध्ये परतली होती. रुपेश कदम असं वाटलं होतं की 50च्या आतमध्येच धावा या ठिकाणी होतील. मात्र चांगल्या पद्धतीची खेळी या दोन्ही फलंदाजांनी केली. एक जबाबदारी पूर्ण खेळ या दोन्ही फलंदाजांनी करत कुठेतरी या ठिकाणी अपोजिट संघाला थोडस पाठीमागे ढकलून दिलंय मी तर म्हणेन अमर जाधव आणि नितेश पाटील यांना. यावेळी फटका फसलाय. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा अमर जाधव याला जीवदान दिलं जातोय. 3-4 चेंडूमध्ये 3 जीवदान या ठिकाणी दिलं जात आहेत अमर जाधव सारख्या फलंदाजाला आणि त्या जीवदानाचा निश्चितपणाने तो फायदा घेईल यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. कारण अमर सारख्या झुंजार फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे आपल्या या ठिकाणी संघासाठी पूर्णपणे कर्दनकाळ ठरू शकतं. पण तो या जीवदानाचा फायदा घेईल का ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. सुयोग वारके आपण बघतोय एक झुंजार खेळी करणारा अमर जाधव याला थोडस जखडून ठेवलं. आतापर्यंत एकही मोठा फटका घेण्याचा चान्स देत नाहीये. सुयोग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कॉलिंग होतीये का? समीर काईनकर त्या ठिकाणी चेंडू खाली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटला जातोय. 5 चेंडूंमध्ये 4 झेल या ठिकाणी सुटले जात आहेत. समीर काईनकर आणि सुभाष शिंदे यांच्याकडून थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि अर्थातच अमर जाधव नितेश पाटील या 2 फलंदाजांना या ठिकाणी जीवदान दिलं जातोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 44. सुयोग वारकेनी काय करावं? कारण गोलंदाज म्हटलं की त्याचा एक टॉनिक असतो मित्रांनो क्षेत्ररक्षण आणि तो क्षेत्ररक्षण जर मिळालं नाही तर गोलंदाज काहीच करू शकत नाही. आता मात्र दिलेला जीवदानाचा बरोबर फायदा घेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्या बात आहे. त्या ठिकाणी बघा ऑल इंडियास आहे आणि हा षटकार त्या ठिकाणी आपल्याला दाखवला जातोय आणि अर्थ जर आपण बघितलं तर हा या षटकार आलाय
आणि अर्थातच संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 50. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केले संघाचं. आणि आपण बघतोय अमर जाधव सारख्या फलंदाजाला कशा पद्धतीने या ठिकाणी जीवदान दिलंय आणि त्या जीवदानाचा फायदा घेत अमर जाधव यांनी साकारलेली खेळी थोडीशी पोषक ठरली जातीये मित्र म्हणेन स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघासाठी. बघा बक्षिस मित्रांनो कशी असतात. या ठिकाणी आपण बघतोय संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 50. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पदावरती असेल संघ वैजनाथ वॉरियर्स संघाचा गोलंदाज प्रदीप शेंडे याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. 5 षटकांमध्ये 50 धावा आल्यात मित्र म्हणेन वैजनाथ वॉरियर्स संघाच्या अपोजिट खेळत असताना स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाच्या. त्यामुळे या उर्वरित चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय ते पाहणं गरजेचं आहे. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. विकेट केलाय चेंडूला, सरळ चेंडू गेलाय डीप फायनल क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार माइटी हिट षटकार डीजे फिर एक बार. लागताना आपल्याला पाहायला मिळते आहेत 56 लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट या ठिकाणी स्वस्त्यामध्ये परतली होती परंतु येणाऱ्या फलंदाजानं कशा पद्धतीने फलंदाजी केली आणि आक्रमण या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली. बघा चेंडू आलेला आहे, इकडे पण चेंडू पाठवून दिला होता आम्ही. आपण बघतोय मित्रांनो संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 56. या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली होती अमर जाधव आणि नितेश पाटील यांनी आणि आक्रमण सिद्ध केलंय. आपण बघतोय बॉलर बॅकडोर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण बघितलं तर चांगली फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 57. 57 लॉस ऑफ 1 विकेट. षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस सचिन जाधव यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडूंमध्ये 40 धावांची खेळी अमर जाधव आतापर्यंत साकार करतोय. अर्धशतक होईल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. यावेळी मात्र त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. फेकी केली जाते मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावांनी चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय. अपोजिट संघाविरुद्ध खेळत असताना संघाची धावसंख्या 59. 59 लॉस ऑफ 1 विकेट. काय भागीदारी आहे. पहिली विकेट गेली होती 2 या धावसंख्येवरती मात्र येणाऱ्या फलंदाजानं एक चांगली भागीदारी साकारत कुठेतरी आपल्या संघाला या ठिकाणी सिद्ध केलाय. यावेळी मात्र चेंडूला विकेट केलाय. सरळ चेंडू जातोय डीप लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार षटकार. ठिकाणी कॅश प्राइज जमा झालाय अमर जाधव याच्यासाठी 200 रुपयाचं आणि 48 धावांवरती या ठिकाणी नाबाद खेळी करतोय अमर जाधव. 14 चेंडूंमध्ये 48 धावांची एक बहारदार खेळी आणि जर पार्टनरशिप आपण बघितली तर 23 चेंडूंमध्ये 63 धावांची भागीदारी. बघा काय क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळी मात्र नो बॉल असेल आणि बरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर चेंडू सुद्धा 1 बाउन्स होईल. हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. बघा लीग मॅच मध्ये आपण बघतो या स्पर्धेमध्ये अमर जाधव याची अर्धशतकाची खेळी ज्या पद्धतीने मागाच्या मॅच मध्ये मयूर जाधव यांनी खेळी साकारली तशीच खेळी या ठिकाणी अमर जाधव याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी मालकाने विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवलाय. अमर जाधव याच्या 52 धावांची खेळी पूर्णतः पोषक ठरली जातीये अर्थातच स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघासाठी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. आपण बघतोय 70 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. प्रदीप शेंडे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. विकेट केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि आता मात्र या ठिकाणी सुंदर झेल पकडलाय. अमर जाधव याच्या खेळीचा या ठिकाणी अंत झालाय मात्र या ठिकाणी
संघ मालकाने दाखवलेला विश्वास या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थ केला आणि अमर जाधव याचा अर्धशतकाची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 70 धावा झाल्यात, 71 धावांची या ठिकाणी गरज आहे. वैजनाथ वॉरियर्स संघाला मी विनंती करेन, स्वर्गीय दत्ताबाई लिलवान संघाला की आपण क्षेत्रात त्वरित सजून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी वैजनाथ वॉरियर्स संघाला मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. या ठिकाणी आमचे गणपत जाधव उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. मी विनंती करतोय सन्माननीय गणपत जाधव यांचं की या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर गणपत शेंबडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करायचं आहे. निश्चितच कालच्या सत्रापासून आमचे महेंद्रजी गायकवाड सर सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण गणपत शेंबडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अर्थातच आर्थिक पाठबळ मित्रांनो ज्यांनी आम्हाला केलंय त्यांची नावं या ठिकाणी वाचणं मित्रांनो गरजेचं असतं, कारण या मोठ्या मॅचेसमध्ये या ठिकाणी तेवढं आर्थिक सहकार्य या ठिकाणी ज्यांनी आम्हाला देणगी दिली आहे. आदेश बांदेकर सिने अभिनेते 5,000 रुपये, नंदू पाटील वाशिले यांच्याकडून 1,000 रुपये, शशिकांत वेचरे माजी सरपंच आष्टे यांच्याकडून 1,000 रुपये, तानाजी निरगुडे ग्रामपंचायत सदस्य वर्षे 500 रुपये, केतन तनपुरे गागोदे खुर्द 1100 रुपये, अमर पाटील आष्टे 1,000 रुपये, शरद जाधव जावडी 1,000 रुपये, लक्ष्मण दिवेकर करोटी 1,000 रुपये, संजय पाटील जावडी यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देणगी आम्हाला आलेली आहे. त्याबद्दल या सर्वच उदात्त देणगीदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतोय, कारण आपल्या सहकार्याशिवाय मित्रांनो खऱ्या अर्थाने स्पर्धा अपूर्ण आहे आणि ते सहकार्य या देणगीदारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच महेंद्रजी गायकवाड सर यांच्याकडून सुद्धा या मंडळाला देणगी आलेली आहे. आर्थिक सहकार्य त्यांचं नेहमीच असतं. 2,000 रुपयाचं या ठिकाणी देणगी आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली आहे. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं मित्रांनो आभार व्यक्त करतोय, कारण खऱ्या अर्थाने मित्रांनो हे आर्थिक पाठबळ या कार्यक्रमाला या ठिकाणी शोभा वाढवतात. त्याबद्दल महेंद्रजी गायकवाड सरांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मैदानाकडे वळणार आहोत. या ठिकाणी सामना लगेचच चालू करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण सामना लगेचच चालू करायचा आहे. 5 षटकांमध्ये 71 धावा या ठिकाणी गोळा करायच्यात अपोजिट अर्थातच वैजनाथ वॉरियर्स संघाला. तर कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे, परंतु याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी घेऊन चालतोय अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक वामनजी द्रड सर. यस अरुणजी कडव साहेब वाशिवली ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहेत. चला थोडं स्पीडअप करा. पहिला स्पेल हॅलो पहिला स्पेल समाप्त झाला आणि धावा झाल्यात स्कोर कार्डवर 71 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. तर खऱ्या अर्थानं मित्रांनो वैजनाथ वॉरियर्स टीमला, कारण स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमने धावा बनवल्या 71 धावा या चेसिंगसाठी करायचे आहेत. मी विनंती करेन जे हनुमान वॉरियर्स आणि काळेश्री प्रसन्न टॉस साठी यायचं आहे, जे हनुमान वॉरियर्स आणि काळेश्री प्रसन्न टॉस साठी यायचं आहे आणि विनंती करेन पंचांना सुद्धा की 25 मिनिटाच्या आतमध्ये ही इनिंग या ठिकाणी संपवायची. चला थोडं स्पीडअप करा. पहिले षटक फेकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आलाय. अमर जाधव राईट मोर तो विकेट मारा करतो. स्ट्राईक वरती फलंदाज सुयोग वारके या चेंडूला कव्हरला उडवलाय, कव्हरला पुल केलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय, विकेट मात्र त्या ठिकाणी सोडतोय, परंतु 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावाने धाव संख्या होते स्कोर कार्डवर 2. विजयासाठी धावा बनवायचे 71 धावांचा पाठलाग मात्र डोळ्यासमोर ठेवून ही जोडसाकळ मैदानामध्ये येताना आपण पाहिलेत. जर का सातत्यानं विचार केला तर मित्रांनो यश चौधरी आणि सुयोग वारके ही जोडसाकळ मैदानामध्ये P1चा पहिला षटक चालू आहे. 71 धावा बनवायच्या, 2 धावा आल्यात. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज अमर जाधव. पुढचा चेंडू अमर याचा ओव्हर द विकेट मारा.
फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल मात्र पकडला जातोय का? पहिला धक्का लागला जातोय. खऱ्या अर्थानं वैजनाथ वॉरियर्स टीमला सुयोग वारके बॅक टू डग आउट. पहिला झटका 2 या धावसंख्येवर. ऑफर आले एच चौधरीला. 3 षटकार मारले तर 500 रुपये कॅश प्राइज. ऑफर आले. ऑफर कंटिन्यू असणार आहे. एच चौधरीवर प्रेम आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रोशन पवार. चला काळेश्री प्रसन्न आणि विनंती असेल जय हनुमान वॉरियर संकेत कदम वैभव कदम कडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलाय कारण त्याने कॅच पकडले. पुन्हा झेल मात्र देऊन तंबूच्या आसराला फलंदाज देतोय. वारंवार विकेट तंबूच्या आसराला येताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पडझड चालले ती वैजनाथ वॉरियर्स टीमची. देऊया डीजेल असत ऑन द वे. एस ऑन द वे हॅट्रिकच्या मार्गावर अमर जाधव. परंतु न्यू बॅटर संकेत गुडेकर मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतोय. नॉस्ट्राईक इनवरती एच चौधरी परंतु 70 धावा झाल्या. 71 धावांचा पाठलाग या मैदानामध्ये करत असताना आपण पाहतोय. राज कदम अमर जाधव मात्र गोलंदाज ट्रॅकवर आहे. पुढचा चेंडू संकेत गुडेकर. यस बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलाय. चेंडू निघून चाललाय. दणदणकर निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. हाय तो षटकार. धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर 8. 2 बाद 8 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर. पुन्हा कोणत्या ट्रॅकवर सज्ज होतोय. थोडा स्पीडअप करा. 25 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग संपवायची आहे. परंतु चेंडू जर का अशी बाहेर गेल्यानं डिले झाला तर मित्रांनो अर्धा तास जास्त जाईल. कारण आयोजक कमिटी बॉलांच्या मुळे थोडासा डिले होतोय. ते बॉल सुद्धा आपण पुरवायचे त्या ठिकाणी. कारण 8 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू संकेत गुडेकर. ओ सुंदर चेंडू. काय जबरदस्त चेंडू पडला जातोय. ज्या वेळेला गुडलेस पडला चेंडू पडला निघून गेला. वाऱ्याच्या वेगानं डॉट चेंडूची सांगता होते. जर का सातत्याने विचार केले 71 धावांचा पाठलाग आहे. 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला आलायत आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 8. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. अमर जाधव ओव्हर द विकेट मारा संकेत गुडेकर साठी. राकेश जाधव यांच्या शुभास्ती या ठिकाणी पुढच्या मॅचचा या ठिकाणी टॉस होईल. यस डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. हेड आलाय आणि टॉस जिंकलाय काळेश्री 11 संघानं. काय सांगाल? फिल्डिंग घेतली. कशा पद्धतीची तुमची रणनीती या ठिकाणी असेल? नक्कीच 40-45 रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच तुम्हाला शुभेच्छा देऊया. आणि अर्थातच अनिकेत होतके काय पद्धतीची रणनीती तुम्ही आखणार आहात? आमच्यासाठी डू ऑर डाय मॅच आहे. त्यामुळे आम्हाला ही मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे. निश्चितच आपण 2 मॅचेस हारलात 1 मॅच जिंकलात. त्याच्यामुळे ही डू ऑर डायची मॅच कशा पद्धतीने तुम्ही खेळणार आहात? आता प्रथम आमची फलंदाजी आली त्यामुळे 70+ मारायचा प्रयत्न करू आणि हे मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच दोघांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद अक्षय. परंतु धावा आपण जर का विचार केला संख्येसाठी ऑफर सुद्धा आले. जर का लगातार 3 षटकार मारले. हा प्रत्येक शिगवण थोडं स्पीडअप करा. यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. संकेत साठी ऑफर आले. परंतु बघूया या ऑफरचे मानकर ठरणार का. कारण आतापर्यंत धावा आपण जर का कॅल्क्युलेशन केलं विचार केला तर धावा फक्त पाहतो स्कोर कार्डवर 9 धावा झाल्या स्कोर कार्डवर. कारण 71 धावांचा पाठलाग चालू आहे ह्या मैदानामध्ये. तो गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय. एच चौधरी साठी ऑफर आले. 3 लगातार षटकार मारले. 1000 रुपये जाधव साहेब यांच्याकडून.
सामना जरा स्पीडअप करायचा आहे, कारण बराचसा वेळ या ठिकाणी या सामन्यासाठी जातोय आणि अजून एक मॅच या ठिकाणी आपल्याला खेळवायची आहे. एचची विकेट काढली तर मयूरसाठी 500 रुपये कॅश प्राइज रुपेजी जाधव साहेब यांच्याकडून. बघा दोघांना ऑफर आहे. यश भारी पडतो की मयूर, परंतु फटका बसलाय. विकेट प्राप्त केली जाते का? ओ 3 तिघाडा का बिघाडा. हा प्रयत्न चांगलं केलं होतं, परंतु थोडासा प्रयत्न कुठेतरी कमी पडतोय. एक धाव मिळते. धावसंख्या होते स्कोर कार्डवर 10 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू मात्र गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय मयूर, परंतु मयूरने जर का एचची विकेट काढली तर त्याच्यासाठी 500 रुपये रुपेजी जाधव साहेब, आणि 3 लगातार काय षटकार यशने मारले तर रुपेजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. परंतु काय घडलं मैदानामध्ये? डीप स्टॉलला चेंडू खेळून काढला संकेत गुडेकर. एक जबरदस्त ऑन द फायर करतो. चेंडू निघून चाललाय, बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार, आणि चौकाराची सण धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर होते 14. 71 धावांचा पाडल्या. दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. देऊया डीजेला संधी. थोडं स्पीडअप करा. विकेटची हॅट्रिक केली प्रेम रुपये जाधव यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक. हा मयूरसाठी विकेट हॅट्रिक केली तर यस यस विकेट, मात्र पहिला विकेट प्राप्त करतोय मयूर, परंतु विकेटची हॅट्रिक साठी 500 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. परंतु एक विकेट प्राप्त केलाय, अजून 2 लगातार घेणं बाकी आहे. देऊया डीजेला पुन्हा संधी. एक विकेट प्राप्त केले, परंतु लगातार अजून 2 विकेट का मिळाल्या तर प्रेम रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. परंतु एकची विकेट का प्राप्त केली तर ते 500 रुपये पुन्हा असणार आहेत. यशने का लगातार 3 षटकार मारले तर रुपेश जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे. 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. थोडं स्पीडअप करा. मयूर पुढचा चेंडू, आपट्याकरता चेंडू आहे. बिग हिट राज चौधरी वारसाई एक्सप्रेस. हा जबरदस्त फटका. काय फटका सजवलाय, काय नटवलाय. चेंडू जातो सरळ आउट ऑफ द पार्क. आहे तो षटकार. षटकाराच्या सण धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 20-20. 71 धावांचा पाडला काय 20 धावसंख्या झाल्या, आणि दुसरं षटक प्रगती पथावर चाललाय. दुसरं षटक हाताळताना कोणत्या ट्रॅकवर मयूर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. राज फटका फसलाय का? यस फटका फसलाय. अमर जाधव खाली आहे. झेड टिपला जाणार. फलंदाज बाद होतोय राज चौधरी. फार मोठा मासा गळाला लागला जातोय. राज चौधरी बॅक टू टेक आउट. डीजे सुद्धा ऑफर आले. लगातार 3 षटकार मारा आणि रुपेश जाधव साहेब यांच्याकडून रोख 1000 रुपये कॅश प्राइज घेऊन जा. दोघांच्या साठी ऑफर आहे. हे चौधरी साठी सुद्धा आणि समीर कायनकर याच्यासाठी सुद्धा ऑफर खुली आहे. बघा मयूरने जर का विकेट काढली ना तर दोघांची विकेट म्हणजे एचची असू द्या किंवा समीरची असू द्या 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे मयूरसाठी. दिव्याला दिवा लावत गेला की एक दिव्याची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेले की फुलाचा एक फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि माणुसकीच्या नात्याशी बांधील राहून या विभागांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे एक प्रेमळ व्यक्तिमत्व मित्रांनो, कर्तृत्व आणि नेतृत्व या ठिकाणी उसने मिळत नसतं. ते स्वतःला या ठिकाणी निर्माण करावं लागतं, आणि ते स्वतः निर्माण केलंय अर्थातच सन्माननीय DB काका पाटील यांनी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभतीये. काकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर असणं व्हायचं आहे. हो नक्कीच मित्रांनो, या मॅचला
शुभेच्छा देण्याकरता खऱ्या अर्था अनेक पाहुण्यांची मानदेली करा. आत्ताच एक माजी कृषी सभापती सन्माननीय आदरणीय दिवेकर साहेब या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देऊन गेल्यात. तदनंतर आताच त्यांचं आगमन झालंय. खास करून माजी सभापती कृषी माजी सभापती सन्माननीय आदरणीय डीबी काका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. म्हणजे बघा काय योगायोग आहे. कारण एक माजी कृषी सभापती या ठिकाणी पाय उतार झाला, लगेच दुसरे माजी कृषी सभापती डीबी काका साहेब यांचं या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आगमन झालंय. हे आमचं भाग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. वीस की 26 धावसंख्या 26 धावसंख्या झाली आहे या स्कोर कार्ड वर. अमर पुढचा चेंडू एस साठी. ओ यस 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 यश दादा घुटना टेक तमाशा देख. तमाशा जरा पुढा फॉप्ट से हो. कारण जर का षटकार जर का मारले लगातार तर रुपेजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. अमर जाधव वर विकेट मारा एच चौधरी साठी. वरपी चेंडू आहे सरळ फटका आपण पाहतो. वाईट लॉंगला चेंडू जातोय. सिंगल या ठिकाणी मिळते आणि सिंगल धाव संख्या जाऊन पोहोचते 27. 71 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत वैजनाथ वॉरियर्स टीमला. तर या धावा थांबवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण विचार केला स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमला. पुढचा चेंडू अमर साप टॅकरचा चेंडू आहे. पूल केलाय. समीर कायनकर मात्र फसला जातोय. विकेट देऊन तंबूच्या आसराला येतोय. थोडी ताकद कमी पडली जाते आणि मिड विकेटला झेल टिपला जातो. मात्र फलंदाज मैदानावर येतोय. 3 षटकार का मारल्या यश आणि अबा अक्षयसाठी सुद्धा अफोर आहे. 3 षटकार लगातार का मारले. प्रतीक शिगवण यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. प्रतीक दादाचं प्रेम आहे अक्षय धमालवर. परंतु अक्षय भावा 3 षटकारांची अशी कर हवा की तुझ्या नावावर 1000 रुपयाचे कॅश प्राइज येईल. ती केली जाणार का? परंतु का करून देणार का? कारण गोलंदाज आहे. गोलंदाज ट्रॅकवर जर का आपण विचार केला सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या गोलंदाजाला पाहिले चावले टीम कडून खेळताना. यस परंतु आता खेळताना आपण पाहतोय स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीम कडून खेळताना अमर जाधव डॉट चेंडूची सांगता होते. कारण सुंदर खेळ खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा खेळ ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई विभाग पंचकोशी प्रीमियर लीग वर्ष 9. काय सुंदर असं क्रिकेट ह्या मैदानामध्ये खेळला जातोय. पुढचा चेंडू ओहो क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटचा आणि यस विकेट विकेट आणि विकेट मात्र देऊन तंबूच्या आसराला येतोय फलंदाज. मैदानामध्ये 71 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत आणि 6 बाद 27. थोडासा बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय वैजनाथ वॉरियर्स टीम. जर का विचार केला 71 धावांचा पाठलाग होता. 71 धावांचा पाठलाग करत असताना जर का सातत्यानं विचार केला तर कुठेतरी बॅकफुटवर येताना पाहतोय आपण. कारण 6 विकेट गेल्यात आणि धावा त्याला स्कोर कार्डवर फक्त 27. 71 धावांचा आता फार मोठी जबाबदारी आली आहे तो नॉस्ट्राइक एंडवर असणारा फलंदाज एच चौधरी याच्यावर. परंतु गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय अमर जाधव. फुलटॉस चेंडू आहे परंतु पुन्हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. आल्या पावली माघारी पाठवलं जातोय. फलंदाज अनिल सुताक याला बॅक टू टेक आउट. अनिल सुताक 7 बाद 27. 7 बाद 27. मगाशी आमचे आयोजक मुख्य आयोजक या स्पर्धेचे
सुभाषजी शिंदे साहेबांनी म्हटलं होतं की प्रत्येक षटकारासाठी बिर्याणी असणार आहे, परंतु त्या बिर्याणीचा हकदार खऱ्या अर्थानं अनिकेतजी होसगे ठरले. सुशील काहींकर थोडंसं कमी पडला, परंतु काही हरकत नाही आहे. धावा संख्येचा विचार केला आपण. हा, अनिकेत होसगे याच्या नावावर 4 बिर्याणी, परंतु उद्यासाठी आता थोडं स्पीडअप करा. हा, उद्यासाठी बघा, संडे साठी ही खुली ऑफर आहे, थोडं स्पीडअप करा. याच्यानंतर एक सामना आपण खेळवायचा आहे, कारण यस हे दादा सांगतोय धावा झाल्या टोटल 27. येणारे चेंडू असणार आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 44. 12 चेंडू आणि 44 धावा. महेश गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमचा महेश ओव्हर द विकेट मारा. लाभ केलाय. हो हो हो, यश चौधरी मात्र या ठिकाणी ठोकतोय. जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक षटकार. तर रुपेजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे येस साठी. एक मारलाय, आता धावांचा अंतर कमी झालाय. येणारे चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवावे लागतील 38. 11-38 पुढचा चेंडू पुन्हा. यस यस, बिग हिट केला चौधरी, परंतु मात्र आज झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता चौधरीने, परंतु आम्ही नेहमीच म्हणतोय की मित्रांनो झेल सुटेल पकडेल, परंतु आपण रन घ्यायची असते. चौधरी मात्र ह्या ठिकाणी कुठेतरी धाव न घेता थांबला आणि त्याच्यानंतर मात्र नॉनस्ट्राइक एंडवर थांबावं लागलं. 34. 10 चेंडू आणि विजयासाठी 37. हो, हा चेंडू मात्र सोडून देतोय. फलंदाज मात्र कुठेतरी चेंडूकडे किंवा पंचांच्याकडे पाहतच राहतोय. डॉट चेंडूची सांगता होते. धावा मात्र या ठिकाणी धावांचा अंतर वाढला जातोय. संदीप मात्र कुठेतरी त्या ठिकाणी चेंडूकडे पाहतच राहतोय की काय झालं मैदानामध्ये, काय घडलं काही कळलं नाही. पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फुलटॉस चेंडू आहे. बॅक टू बॉलरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, परंतु रनआउटची विकेट जाणार. विकेट जातोय, विकेट क्रमांक 8 आणि धाव संख्या होती ती फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर 34. डीजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष शिंदे मैदानामध्ये रवाना झालाय. ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं. परंतु या ठिकाणी धावाचा विचार केला तर फार मोठी धावसंख्या उभी करायचं. एक यंग टॅलेंट आहे. यस वाईड बॉल, वाईडचा इशारा आणि यस 4 म्हणजे 1+4 अशा 5 धाव काउंट केले जातील. 5 धावणे अंतर कमी केले जाईल. धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर 39. आता चेंडू राहिले मित्रांनो 8 नाही 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. 8 चेंडू आणि 32 धावा. 8 चेंडू आणि 32 धावा. चौधरी तुझेही करणे पडेल की हवा, परंतु बघा लाभ केलाय, उडवलंय. परंतु बघूया नोमॅन लँड मध्ये चेंडू पडते, तद्वर 2 धावा मिळतात. काय यस 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जातील. येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे ते खऱ्या अर्थानं वैजनाथ वॉरियर्स टीमला. परंतु यश चौधरी याच्यामध्ये हिम्मत आहे, यंग टॅलेंट आहे, युवाची हवा, परंतु केली जाणार काय मैदानामध्ये. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. थोडं स्पीडअप करा. याच्यानंतर अजून एक सामना असणार आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे, थोडं फास्ट करा.
6 चेंडू आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. थोडं स्पीडअप करा प्लीज. बघा अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. चला मैदानाकडे जाऊया. शेवटचा अंतिम षटक फेकण्याकरता गोलंदाज रुपेश. ओहो, हा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता सुभाष शिंदे आणि पण बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये 22चा इशारा आमच्याकडे येतो. येणारे 5 चेंडू 29 धावांची गरज. 5 चेंडू आणि 29 धावा. समीकरण फार मोठं खिसकट बनलंय या ठिकाणं. जर का आपण विचार केला तर धाव संख्या फार आहे, चेंडू फार कमी आहेत, कारण 5 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज. ओहो, रुपेश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश या गोलंदाजाची. स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमचा हा गोलंदाज आहे. का सुरेख गोलंदाजी पाहतोय या मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर रुपेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू एक चौधरी. बॅटच्या प्रॉपर स्क्वॉड मध्ये घेतलाय, बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टँड, आउट ऑफ द कव्हरेज एरिया. छक्का. तीन चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 षटकार मारणार का एक चौधरी. तरी सुद्धा धाव होऊ शकणार नाही, परंतु मारणार का. यस येतोय का, परंतु हा येतोय चौकार. 1 बाउन्स. यस वाडीस लोकांना हा चेंडू खेळून काढला जातोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार मिळतोय आणि चौकारांमध्ये 4 धावणे अंतर कमी केला जातोय. 2 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत. यस 1 चेंडू आणि 19. याच्यानंतर लगेच दुसरा होणारा सामना, आजच्या दिवसामधला शेवटचा सामना या मैदानामध्ये खेळला जाणार आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीम. परंतु काय खेळी केली एक चौधरीने. आता षटकार आला, परंतु आम्ही नेहमी म्हणतोय आता काय फायदा, वेळ केली, सत्ता केली, आता काय उपयोग आहे त्या षटकाराचा. परंतु काही हरकत नाही, चांगला फटका सजवला होता. एक चौधरी यांनी जी खेळी केली त्याच्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज झाले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश पाटील यांच्याकडून हे 200 रुपये कॅश प्राइज झालंय. एक चौधरी आपण घेऊन जा लगेच. चला लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं. अहमद जाधव याला सुद्धा विनंती की आपण षटकांची अध्यक्षबाजी केली त्याबद्दल सचिन जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे ते घेऊन जायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी स्वागत समारंभाकडे आपण वळतोय. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि अर्थातच अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या